जांभडूल रिसॉर्ट, खेकड्यांची शेती आणि बरंच काही. मालवणपासून 18 किलोमीटर उत्तरेला, देवगडपासून 33 किलोमीटर दक्षिणेला समुद्र किनाऱ्यावर वसलेलं आचरा हे गाव. सृष्टीच्या निर्मात्यानं आचरा गावाला सुंदर निसर्गाचं भरभरून दान दिलंय. स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे, मालवण तालुक्याला देवगड तालुक्यापासून वेगळं करत वाहणारी रामेश्वरी गंगा आणि जिल्ह्यातील सगळ्यात मोठं असणारं इथलं कांदळवन. आणि इथंच याच आचरा गावात चारही बाजूने पाण्याने वेढलेलं एक छोटंसं बेट आहे. त्या बेटाचं नाव आहे जांभडूल. आणि आज आपण भेट देत आहोत या बेटावर असणाऱ्या एका रिसॉर्टला, ज्या रिसॉर्टचं नाव सुद्धा आहे जांभडूल रिसॉर्ट. रिसॉर्टच्या परिसरात प्रवेश करताच निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर उंचच उंच वाढलेल्या माडाच्या झाडांनी आपल्या डोक्यावर जणू सावलीचं छतच धरलंय की काय असं वाटायला लागतं. माडांच्या या बनातून नागमोडी वळणं घेत जाणारा हा रस्ता आपल्याला अगदी रिसॉर्टच्या अंगणापर्यंत घेऊन जातो. गाडीवरून उतरताच आम्ही डायनिंग हॉलच्या दिशेनं चालू लागलो. हॉलची एका बाजूची भिंत चित्रकलेच्या आणि हस्तकलेच्या विविध नमुन्यांनी सजवून ठेवलेली आहे. वाचनवेड्या पर्यटकांसाठी इथल्या कपाटामध्ये पुस्तकं सुद्धा नीटपणे रचून ठेवलेली दिसत होती. कॅरम, टेबल टेनिस यांसारखे खेळ सुद्धा एका कोपऱ्यात ठेवलेले होते. आणि हे सगळं बघताना आजचा दिवस अगदी जबरदस्त पार पडणार आहे याबद्दल माझ्या मनाला कोणतीही शंका उरली नाही. शुभ सकाळ. आपण आज आहोत जांभडूल रिसॉर्ट आचरा या ठिकाणी आणि आता नाश्त्याची वेळ झालेली आहे. नाश्त्याचा मेनू काय आहे आपण बघूया. शिरवाळे रस आणि घावणे चटणी. मजा तर येणारच आहे. नाश्ता उरकताच आम्ही रूम बघण्यासाठी बाहेर पडलो. झाडांच्या हिरव्या रंगाच्या मध्येच उभी असलेली लाल आणि पांढऱ्या रंगाची रिसॉर्टची इमारत मन मोहून टाकत होती. सगळ्यात आधी आम्ही तळमजल्यावरच्या खोल्या बघायला निघालो. तळमजल्यावरची ही खोली अगदी प्रशस्त आणि सुखवह वाटत होती. तळमजल्यावरची खोली बघून होताच आम्ही आमचा मोर्चा पहिल्या मजल्यावरच्या खोल्यांकडे वळवला. पहिल्या मजल्यावरून दिसणारं निसर्ग दृश्य शब्दांनी वर्णन करून सांगण्या पलीकडचं आहे. पहिल्या मजल्यावरची ही खोली अगदी प्रशस्त, उबदार आणि हवेशीर होती. मी बघता क्षणी त्या खोलीच्या प्रेमात पडलो. शिवाय या खोलीला 2 खिडक्या होत्या आणि त्या खिडक्यांतून बाहेरचं अप्रतिम असं निसर्ग दृश्य नजरेस पडत होतं. पहिल्या मजल्यावरची खोली घ्यायचं निश्चित करून आम्ही रिसॉर्टच्या परिसरात फेरफटका मारायला बाहेर पडलो. निव्वळ इथल्या रस्त्यावर एक फेरफटका मारल्यानंतर मला जितकं प्रफुल्लित वाटलं तितकं मला आजतागायत कधीच वाटलं नव्हतं. जेवणाच्या वेळेला अजून अवकाश होता. मग तोपर्यंत वेळ घालवण्यासाठी म्हणून आम्ही कॅरमचा खेळ मांडला. खरं
खरं तर मघाशी आम्ही जेव्हा कॅरम खेळत होतो तेव्हा आतमध्ये स्वयंपाकघरात जेवण बनवण्याचं काम सुरू होतं आणि नेमके तेव्हाच मासे तळले जात होते आणि त्या खमंग वासानं आमची भूक चाळवली गेली आणि कॅरमचा खेळ गडबडीत उरकून आम्ही जेवायला येऊन बसलो. जेवायला आज माशांचा बेत आहे, सुरमई आहे आपल्याला जेवणासाठी. फर्स्ट क्लास. जेवणानंतर आम्ही काही वेळ आराम केला आणि बरोबर 3 वाजता कोकण स्पर्श टुरिझम 4-in-1 यांच्यासोबत कांदळवन सफारीला जाण्यासाठी सज्ज झालो. हा मी कोकण स्पर्श टुरिझम 4-in-1चा मालक ओमप्रकाश आचरेकर आणि ही त्याची बहीण प्राची आचरेकर. ओके, आधी बसायचं आणि मग पायवर घ्यायचे, नंतर दोन्ही पाहिजे आतमध्ये घ्यायचे. ओके ठीक आहे. हे व्यवस्थित बसणार पण उतरताना याच्या अपोजिट पहिल्यांदा दोन्ही पाय टेकवायचे खाली. ओके. मोठी वस्तू दूर द्यायचं आणि उठायचं. ठीक आहे. तर तुम्ही पुढे बसा. खाली किसानांसोबत बघ मी जाणं विचार करू. हो कसं जाशाल पाठी बाबा हे हालतंय. काय नाही हालतं तेवढी. मी कधीही एक वापरलेलं नाही. तू अनुभवी आहेस ना ग? कॅमेरा फक्त मध्ये घ्या. निळा भाग आपल्याकडे आणि उभा क्रॉस नाही करतो. उभा ठीक आहे. फोल्ड करताना होतं लोड करायचं. एका हाताचा एक हाताला ग्रिप करतो, व्यवस्थित करतो ओढून. ठीक आहे. पॅडलिंग करताना जेव्हा आपल्याला स्टेज जायचं असेल तेव्हा एकदा राईट एकदा राईट एकदा राईट एकदा राईट मारून आपण असं मारायचं. ठीक आहे. जेव्हा राईटला जायचं असेल तेव्हा फक्त रेपने पॅडलिंग करायचं. जेव्हा राईटला जायचं असेल तेव्हा फक्त रेपने पॅडलिंग करायचं. ऑटोमॅटिकली राईटला जाणार. काय ज्यावेळी लेफ्टला जायचं असेल तेव्हा राईटने पॅडलिंग करायचं. ज्याला ज्या दिशेला जायचं आहे त्याच्या ऑपोजिटने पॅडलिंग करायचं. स्ट्रेट जायचं असेल तर दोन्ही साईडने. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थांबवायचं असेल तेव्हा जेव्हा आपण जेव्हा असं करतो ना पॅडलिंग पुढे जाऊन तेच आपण पाणी पॅडल पाठी टाकायचं आणि पाणी पुढे टाकायचं. मग थांबणार जागेवर. काय लक्षात आलं? ठीक आहे. अशा प्रकारचं बोटिंग करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती, त्यामुळे नाही म्हटलं तरी मी थोडाफार घाबरलेलो होतो. पाण्यावर हेलकावे खात गच्च कांदळवनाच्या मधून वाट काढत जाणाऱ्या बोटीत बसल्यानंतर जणू एखाद्या गुप्त खजान्याच्या शोधातच मी जात आहे असा भास मला होत होता. आचऱ्यातलं हे कांदळवन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात मोठं कांदळवन आहे आणि इथला अनुभव इतका जबरदस्त आहे, जणू काही ॲमेझॉनच्या रेन फॉरेस्टमध्ये आल्यासारखा भास होतो आम्हाला. तर माझं नाव प्रकाश आचरेकर आणि कोकण स्पर्श म्हणून आमची एक संस्था आहे त्याच्यात आम्ही ॲडव्हेंचर टुरिझमची ॲक्टिव्हिटी करतो आहे. जसं की ट्रेकिंग टू लाईट हाऊस, ओव्हरनाईट बीच कॅम्पिंग, डिप्सी सफारी, डॉल्फिन सफारी, बर्ड वॉचिंग, बरेचशी ॲक्टिव्हिटी करतो आहे. कायाकिंग करतो आहे, मँग्रोव्ह सफारी करतो आहे. तर आता आपण आहोत मँग्रोव्हमध्ये. डेन्स फॉरेस्ट दिसतं तुम्हाला इथे. हे सिंधुदुर्गाचं सगळ्यात मोठं मँग्रोव्ह म्हणून ओळखलं जातं आपल्या इथे. आणि इथे साधारण वेगवेगळे 20 मँग्रोव्हचे प्रकार बघायला मिळतात. साधारण जसं की रायटोफोरा आहे, सोनदेशी अर्बा आहे, त्याच्यानंतर औसेनिया मरीना आहे. तसंच बरीचशी अजून औषधी झाडं जसं की झायलोकार्पस, ग्रॅनॅटम वगैरे अशी वेगवेगळी झाडं आपल्या मँग्रोव्हमध्ये आचऱ्याच्या आपल्याला खाडीमध्ये बघायला मिळतात. त्यापैकी
हे जे रायझोपरा म्हणून आहे, तर ह्या झाडं मँग्रोवचे ॲक्च्युली सांगायचं झालं तर फायदे खूप आहेत. पण रायझोपराच्या झाडाची तुम्ही जर रचना बघितलं तर तुम्हाला बघताय की त्या झाडाच्या टुकशीवरून अशी मुळं वगैरे येताना दिसतात. म्हणजे झाडाच्या टुकशीवरून जी मुळं येतात आणि ही मुळं वगैरे आहेत त्यांना पॉप रूट्स वगैरे म्हणतात. म्हणजे ही पॉप रूट्स येतात झाडाच्या टुकशीवरून आणि जमिनीत जाऊन झाडाला उभं करून ठेवतात. त्यामुळे सुनामीच्या वेळी किंवा समुद्रातून जेव्हा वादळं येतात त्यावेळी झाडं फर्स्ट डिफेन्सचं काम करतात. पण झाडांचे फायदे सांगायचे झालं तर खूप, ऑक्सिजनचं सांगायचं झालं तर ऑक्सिजन खूप मोठ्या प्रमाणात देतात. त्यानंतर जी खाली तुम्ही जमिनीवर जी मुळं बघता, तर मी उभा आहे इथे, ही खाली जी तुम्हाला काटे दिसतात ही पण न्यूमॅटोफोर्स म्हणून एक मुळं आहेत. ती पण मातीची धूप होण्यापासून किंवा मग त्यांना शोषण मुळं असं म्हटलं जातं की आता ती जी पाण्याच्या वरती दिसतात ते हवेतील ऑक्सिजन नायट्रोजन घेऊन झाडांना सप्लाय करणे, असं बरंचसं कामं ही मुळं वगैरे करत असतात. तसेच मँग्रोवचे फायदे सांगायचे झाले तर खूप सारे आहेत. तसंच एक झाडांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तरी त्याची बी आहे. ते मँग्रोवमध्ये खूप, म्हणजे आपल्या इथे 550 एकरमध्ये एक्सपांड झालेलं मँग्रोव आहे. हे कुठच्या गव्हर्नमेंटच्या किंवा लोकल माणसांनी आमच्या प्लांटेशन केलेलं मँग्रोव नाही. हे बघा तर हे बघायची रचना बघा आहे बियाची, किंवा इथे झाड आहे, इथे वरती बघा त्या झाडावर आधीच झाड तयार आहे. तुम्ही बिया बघू शकता, ते कवर असतं हे कसं बिया झाडावरती, आणि ॲटोमॅटिक झाडावरून पडून अशी उभी राहते. हे बघा समोर बघितलं ते उभी राहील. पुन्हा एकदा पाहिजे तर मी दाखवतो तुम्हाला. अशी उभी राहते आणि या झाडावरती जमिनीवर पडल्यानंतर इथे रूट्स येतात मुळं आणि या झाडाची ग्रोथ व्हायला ॲटोमॅटिक सुरुवात होते. या ॲटोमॅटिक प्लांटेशनचा प्रकार याला विबीपिरियस म्हणतात. तुमच्या होडीच्या बाजूला जो तयार झाला एकदम कायाच्या बाजूला दिसतोय बघा, अशा प्रकारे झाडं तयार होतात आणि ॲटोमॅटिक वाढत जातात. आणि मॅन्युअली प्लांटेशन करायची गरज पडत नाही. एका झाडाच्या बिया पुढे त्याच्या झाडाच्या बिया पुढे असं ॲटोमॅटिक वाढत जाणारं जंगल म्हणजेच मँग्रोवचं बघण्यासारखं खूप आहे. जसं की खाऱ्या पाण्यावर जगतात वगैरे, किंवा ग्रामीण लोकांना याच्यापासून खूप फायदे आहेत. मॅनग्रोवच्या जंगलाची माहिती घेऊन मॅनग्रोव्ह सफारी आणि कायाकिंग या दोन्ही गोष्टींचा आनंद एकाच ट्रिपमध्ये लुटून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आता जस्ट आम्ही कायाकिंग करून आलेलो आहोत. कोकण स्पर्श टुरिझम 4in1 जांभडूल आचरा यांच्यामार्फत. आपण आता त्याचं बोलणंही ऐकलं. त्यानं जी आपल्याला मॅनग्रोवविषयी माहिती सांगितली तीही आपण ऐकली. तर वास्तविक इथं आपल्यासमोर 2 ऑप्शन होते. एकतर कायाकिंगचा ऑप्शन होता आणि दुसरा होता मॅनग्रोव्ह सफारी, जी इंजिनच्या बोटमधून असते. पण इंजिनच्या बोटमधून मी पूर्वी एकदा फिरलेलो आहे. मी कायाकिंग कधीही केलेलं नव्हतं. त्याच्यामुळं मी हा पर्याय निवडला की आपण कायाकिंग करूया. आणि जबरदस्त अनुभव होता. एकदम अफलातून. नाही म्हणाला मध्ये थोडीशी भीती वाटली, कारण वारा जोराने वाहत होता, मोठमोठ्या लाटा होत्या. त्याच्यामुळे थोडी नाही म्हणाला थोडीफार भीती वाटली. पण एकंदरीत इट वॉज थ्रिलिंग आणि खूप मजा आली याच्यामध्ये. आचरा गावातलं हे जे मॅनग्रोव्ह आहे किंवा कांदळवन जे आहे ते जवळजवळ 550हून अधिक एकरमध्ये पसरलेलं आहे. ही खूप मोठी जागा आहे. माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसतंच आहे. आणि समुद्र अगदी लागूनच आहे. वाऱ्याच्या वेगानुसार लाटांचा वेग, लाटांची उंची बदलत राहते. नाही म्हटलं तरी माझी पहिलीच वेळ असल्यामुळं मी थोडा घाबरलेलो होतो, नक्कीच होतो. आणि त्यात माझ्याबरोबर 15 वर्षाची प्राची आचरेकर ही मुलगी बसली होती, जी ओमप्रकाश आचरेकरची बहीण आहे. पण तिनं सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत बोट कंट्रोल करणं, बोटीला स्पीड देणं किंवा तिचा वेग कमी करणं, बोट वळवणं, या सगळ्या गोष्टी तिनं अगदी व्यवस्थित पार पाडल्या. आणि मला आतमध्ये नेऊन फिरवून व्यवस्थितपणे अगदी सुखरूपपणे तिनं परत आणलेलं आहे. आणि त्याबद्दल तिचे मी आभार मानतो. प्राची आचरेकर, प्राचीताई 15 वर्षाच्या आहेत आणि ती मला कायाकिंगच्या या बोटीमधून मॅनग्रोवमध्ये घेऊन गेली आणि मला सुखरूपपणे परत आणले. तर तू प्राची कधीपासून नक्की हे अशा प्रकारे जातेस आतमध्ये समुद्रामध्ये? तुला भीती वाटत नाही याची? या लाटा असतात, वारा असतो सुटतो. माझा कॉन्फिडन्स वाढवला म्हणजे दादाने. त्याने मला शिकवलं माहिती कशी द्यायची. आपण पहिले गेलो, आपण सुरुवातच नाही केली तर नंतर कॉन्फिडन्स वाढणार कसा? मग हळूहळू दादा नसायचा तेव्हा मग मी बोटिंगला वगैरे जायचे. मग हळूहळू कॉन्फिडन्स वाढला. मग मी एकटी वगैरे जायला लागले. कायाकिंगला मी एकटी ह्यांना पर्यटकांना हँडल वगैरे करते. बोटिंगला इंजिन चालवायला एक दादा माणूस देतो कोणतरी माझ्यासोबत. आणि मग मी मँग्रोव्हबद्दल गायडन्स वगैरे करते. आणि आता ते मला उत्तम प्रकारे जमतं आहे.
आणि माझं फ्युचरचं प्लॅनिंग पण हेच आहे की मला ह्याच्यातच काहीतरी करिअर करायचं आहे. मग मी म्हणून मला हे करायला खूप आवडतं आहे आणि माझी इच्छा आहे की मी असंच काहीतरी करेन. आणि आता काय सरकारी नोकऱ्या पण भेटत नाहीत. दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी असलेलं मला चांगलं आवडेल. छान छान छान. मॅनग्रोव्ह सफारी आणि कायाकिंग झाल्यानंतर आता वेळ होती खेकड्यांची शेती बघण्याची. ग्रीन क्रॅब फार्मिंग म्हणजेच हिरव्या खेकड्यांची शेती, याविषयी तुम्ही कधी काही ऐकलंय का? ग्रीन क्रॅब ही एक मोठ्या आकाराची प्रजाती आहे जी निसर्गात जर आपण बघायला गेलो म्हणजे नॅचरल हॅबिटॅटमध्ये तो साधारणपणे 2.5-3 किलोपर्यंत वाढतो आणि शेतीमध्ये जेव्हा त्याची फार्मिंग केली जाते तिथे त्याची साईज साधारणपणे 1.25 ते 1.5 किलोपर्यंत वाढतो. शिवाय फार्मिंगमध्ये तयार झालेला 800 ग्रॅमचा जर खेकडा असेल तर त्याला जवळपास 2000 रुपये प्रति किलो एवढा भाव मिळतो. तर आपण आता बघणार आहोत किंवा अधिक जाणून घेणार आहोत या ग्रीन क्रॅब फार्मिंगबद्दल ओमप्रकाश आचरेकर याच्याकडून. ग्रीन क्रॅब फार्मिंगची संकल्पना सुस्पष्टपणे समजून घेण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा खाडीमध्ये जावं लागलं. बाबा केवढं हे आता आपण जो खेकडा बघतोय तो आपला ग्रीन क्रॅब आहे. ग्रीन क्रॅब म्हणतो आपण त्याला, किंवा मग सायरा सेराटा असं नाव आहे त्याचं, सायंटिफिक नाव सायरा सेराटा. आणि आपल्या इथे ग्रीन क्रॅब किंवा हिरवा खेकडा म्हणून हा प्रसिद्ध खेकडा आहे. आणि हा साधारण जर नेचरमध्ये आपल्याला डायरेक्ट मिळतो साधारण 2.5-3 किलोपर्यंत पण मिळू शकतो. पण ॲक्च्युली आता ही आमची फार्मिंग आहे, त्या फार्मिंगच्या जरा डबे वगैरे जरा छोटे असल्यामुळे साधारण 1-1.5 किलोपर्यंत आम्ही ते ह्याची वाढ करतो आणि नंतर त्याला मार्केटमध्ये विकतो. ठीक आहे, मार्केट म्हणजे डायरेक्ट त्याला एजंट जागेवर येऊन वेट करून खेकडे घेऊन जातात. याला असं नाही की मार्केटमध्ये घेऊन फिरायची पण गरज लागत नाही, एवढा याचं मागणी आहे या खेकड्याला. ठीक आहे, हा खेकड्याचा प्रवास सांगायचा झाला तर हा इथून आपल्या इथून मुंबईवरून चेन्नईपासून सिंगापूर असा हा प्रवास करतो खेकडा. पण तिकडे तो डायरेक्ट 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये लाईव्ह सी फूड जिथे दिलं जातं, जसं की म्हणतो ना आपण, तुम्ही जिवंत खेकडे वगैरे जिथे बघताय किंवा जिवंत मासे तुम्ही चॉईस करून तुमच्यासमोर जे शिजवून तुम्हाला दिले जातात त्या हॉटेल्समध्ये किंवा अशा मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये याची विक्री केली जाते डायरेक्ट. ठीक आहे, असा हा खेकडा. आता पहिल्यांदा तुम्हाला दाखवला तो नर होता आणि हा फिमेल आहे. ही फिमेल खेकडा आहे. आता साधारण ह्याच्यात डब्यात दिसतोय तो एक 600 ते 700 ग्रॅमचा खेकडा आहे. 1.5 किलोचा खेकडा आहे आता आतमध्ये. आता जो पाण्यात फुटलेला बॉक्स दिसतोय हा खेकड्याने फोडून झालेली कंडिशन आहे. म्हणजे अक्षरशः हा खेकडा बॉक्स फोडून गेलेला आहे. याच्या कधी कधी अशी पण कंडिशन होते की खेकडा पूर्ण बॉक्स फोडून इथून पळून पण जातो. हे पूर्ण रेडी जे खेकडे होतात म्हणजे आपण विकायच्या कंडिशनला झाले आहेत, म्हणजे मोठे झाले साधारण 400, 500, 700 ग्रॅमचा जो खेकडा झाला आहे तो हे शक्यतो करतो. छोटे खेकडे असतात ते फोडत नाही बॉक्स. म्हणजे 500-700 ग्रॅमचा खेकडा झाला की तो थोडा ॲक्टिव्ह बनतो आणि जर ताकद वाढतो फोडून बॉक्स फोडून जातो इथून. माझ्याकडे हे बघा ही कंडिशन बघा. आता एक कवर पण फोडून जातात आणि कवर आता हे बघा चेंज करायची कंडिशन झाली. हा रेडी झाला असेल खेकडा, म्हणजे साधारण 400-500 ग्रॅमचा खेकडा आहे किंवा एक अर्धा किलो सापड असेल. हा एक अर्धा किलोपेक्षा जास्त आहे खेकडा. हा जो खेकडा दिसतोय तो म्हणजे मेला आहे. हा 2-3 दिवसापूर्वी किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवसापूर्वी डेड झाला आहे. ॲक्च्युली हा आता उष्णता वाढल्यामुळे अशा गोष्टी पण आम्हाला सहन कराव्या लागत आहेत. अक्षरशः एक अर्धा किलोपेक्षा जास्त खेकडा आहे आणि हा उष्णतेमुळे किंवा काही आणि पण कारणं असू शकतात त्याच्यामुळे हा मेलेला दिसतोय आपल्याला. मासा काय हे खाद्य त्याचं, हा त्याचं खाद्य आहे. ॲक्च्युली खाद्य टाकलेला मासा आहे हा. म्हणजे रोज आम्ही त्यांना खाद्य टाकतो मेला असल्यामुळे तो तसंच आहे. माशाचं आहे तारली. तारली मासा आहे. हे जे खेकडे आहेत आता आपले ते पूर्ण म्हणजे विकण्यासाठी रेडी झालेले खेकडे आहेत, म्हणून आम्ही ते आता पाण्याच्या वरती काढून ठेवले आहेत. म्हणजे जसे अजून 2-3 तयार झाले की आम्ही ते एकत्र खेकडे विकणार. आता हे बघा हा खेकडा बघितला तुम्ही, तुम्हाला एक 1.25 किलोचा खेकडा दिसतोय आतमध्ये आणि हा नर खेकडा आहे.
यामध्ये फिमेल खेकडा आहे, म्हणजे मादी खेकडा. मादी खेकडा नर खेकडा ओळखायचा कसा तर तुम्हाला एक साधारण फिमेल खेकडा आहे. याचं जे बॅक साईडचं हे कवर जर बघितलं तुम्ही, ज्याच्यात अंडी तयार होतात किंवा अंडी जे खेकडा पकडतो अंडीच्या ह्या भागात पकडतात मादीच्या, आणि असा अर्धा गोलाकार कृती दिसतोय, म्हणजे तुम्हाला हाफ सर्कल दिसत आहे. आणि नराचं पण दाखवतो तुम्हाला, नराचं असं ट्रायंगलमध्ये असतं हे, ठीक आहे. हा मादीचं दुसरं एक बघितलं तर मादीचं कवच जे असतं ते खूप मोठं असतं कम्पेअर नराचं कवच मोठं असतं आणि नांगे नराचं कवच छोटं असतं आणि नांगे मोठे असतात, आणि मादीचं कवच मोठं असतं आणि नांगे छोटे असतात जर बघितलं. आणि हा मेन याच्यावर आधी ओळखतात. कधी कधी काय होतं साधारण सेम पण दिसतं, पण ॲक्च्युली मेन हे ओळखायचा विषय आहे. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे की तुम्ही जर म्हणजे खेकडे जेव्हा मार्केटमध्ये विक्रीसाठी असतात तेव्हा आपण डायरेक्ट खेकडे म्हणजे डायरेक्ट पिशवी असते किंवा ते वेट करून देतात. ॲक्च्युली खेकडे घेताना हा जे याचे कप्पे असतात तेव्हा नरामध्ये क्लिअर दाखवतो, मादीमध्ये बघा एक हे दिसतात आपले जसे 6 पॅक असतात त्याचे ते बटन म्हणतात, याला खेकड्याचे बटन म्हणतात. 1 2 3 असतात. मादीचा हा 1 2च दिसतो, तर असा दाबून बघायचा असतो. हा बघा आता आम्ही हा जरा सॉफ्ट आहे खेकडा, म्हणजे थोडासा पूर्ण अजून पॅक झाला नाही मांसाने, तर अजून हा मांसाने मला अजून 15 दिवस तो ठेवावा लागेल. हा जेव्हा इथे थोडा तरी जेव्हा दाबतो तो, म्हणजे तो काय त्याच्यामुळे पूर्ण मांस नाही. हे एक टेक्निक आहे, खेकडे विकत घेताना आपण ते चेक करू शकतो की आपल्याला मांस आहे की नाही समजण्यासाठी. अजून बरेचसे टेक्निक आहे, पण हा एक सगळ्यात बेस्ट आहे की हा जर किंचित पण दाबला नाही त्याच्यावर पूर्ण पॅक आहे. 100% मांस असणारा खेकडा म्हणजे तो इथे न दाबणारा खेकडा, असं ती जागा कडक असली पाहिजे, तर तो हा खेकडा पूर्ण भरलेला असतो. ठीक आहे. आता तुम्हाला नरचं दाखवतो. पकड झालं माकात ते नाही, मी नाही ते. हा नर खेकडा आहे. वजन किती असेल साधारण? 1200 ग्रॅमचा खेकडा असेल, 1200-1300 ग्रॅमचा. म्हणजे हातात कळत आहे हेवी आहे तो. हे बघा ते बटन तुम्हाला सांगत होतं नाही त्यात दिसतं. हे बघा 1 2 3 हा सेकंडचा जो आहे ना तो दाबून बघायचा असतो. हा आता हा हाडा आहे खेकडा, हा तयार आहे खेकडा, कडक लागतो पूर्ण मांस हा कडक आहे. तर हा खेकडा आता नाही म्हणतात तरी म्हणजे 2200 ग्रॅम 1200 ग्रॅमचा झाला ते साधारण 2400 रुपयाचा खेकडा आहे. ओके. कुठे जाऊन घ्यायची गरज नाही, इथे येणार वेट करणार आणि घेऊन जाणार. असं डायरेक्ट जागेवर याचा रेट एवढा मिळतो आपल्याला जागेवर. ठीक आहे. हे साधारण आता हा नर म्हणून सांगत होता ना, याचा आहे बघा ट्रँगल आहे इथे, मग दाखवलं तर असा हा राऊंड होता, त्याचा फक्त हे एवढाच पार्ट दिसत होता. आणि हा नर आता इथे पुन्हा पॅटर्न क्लिअर दिसतात बघा 1 2 3 4 असं. हा नर खेकडा. हे जे खेकडे ठेवलेले आहेत ते मी साधारण 100 150 200 ग्रॅम किंवा 400 500 ग्रॅमचे पण ठेवले आहेत. पण ॲक्च्युली आपला जो प्रोजेक्टचा हेतू आहे तो 150 ते 200 ग्रॅमपर्यंत खेकडे ठेवायचे आणि ते 7 ते 8 महिन्यापर्यंत साधारण 1 किलो म्हणजे 800 ग्रॅमचे वरती करून विकायचे. आता हे खेकडे तुम्ही म्हणाल कुठून बाहेरून घेता काय त्यांची पिल्लं, पण ॲक्च्युली ते तसं होत नाही. कारण काय ह्याची हॅचरी फक्त होते तामिळनाडूतून इथे खेकडे येईपर्यंत त्याची अर्धी मॉर्टॅलिटी होते. म्हणजे एक साधारण 100 खेकडे मावले तर अगदी अक्षरशः 50-60 खेकडे त्याच्यात ते प्रवास होतात मरतात. म्हणून आम्ही सध्या काय करतो आहे की हे खेकडे नेचरमध्ये डायरेक्ट पकडतो आहे. नेचरमधनं 200-300 ग्रॅमचे खेकडे जे असतील ते या बॉक्समध्ये फार्मिंग करायचं. मोठा जर मिळाला तो डायरेक्ट विकतो, डायरेक्ट हे छोटे साधारण मिळतात 200-300 ग्रॅमचे ते आम्ही फार्मिंग बॉक्समध्ये ठेवतो आणि त्यांची ग्रोथ करतो. आणि ही ग्रोथ खेकड्यांची महत्त्वाचा विषय म्हणजे खेकड्यांची वाढ नॉर्मल प्राण्यांसारखी किंवा तशी होत नाही. जसं साप कात चढतो तसा खेकडा कवच चढतो. मला मी नंतर फोटो वगैरे दाखवीन. पण नॉर्मल जेव्हा खेकडा कवच चढतो तेव्हा त्याच्या वेटपेक्षा तो साधारण 40 ते 50% वाढतो. म्हणजे जर खेकडा मी 500 ग्रॅमचा ठेवला आणि तो जर मोल्टिंग प्रोसेस झाली म्हणजे त्यांनी कसं काच सोडली तर साधारण 800 ग्रॅमपर्यंत जातो. 820-800 ग्रॅमपर्यंत खेकडा जातो. आणि माझ्याकडे असे सक्सेसफुली म्हणजे मी स्वतः वेट केलेले पण खेकडे आहेत. म्हणजे असं आहे खेकड्यांची वाढ होते. नॉर्मली म्हणजे तुम्ही म्हणाल की अर्धा किलोचा जाता तर तो 500 ग्रॅमचा 550 झाला 600 ग्रॅम असा होत नाही. तो एका वेळी डायरेक्ट वाढतो. म्हणजे तो तेव्हा तो ॲक्च्युली आतमध्ये पूर्ण भरलेला असतो आणि कवर सोडतो त्यावेळी एकदम सॉफ्ट असतो. म्हणजे तुम्ही जरा टच केला तुम्ही नरम खेकडे जे म्हणताय किंवा नरम खेकडे म्हणून आम्ही जे मार्केटमध्ये बघतोय तो ॲक्च्युली मोल्ड जाऊन कडक होण्याची प्रोसेसर असतो खेकडा.
पण त्याला पूर्ण मांस नसतं त्याच्यात, आणि जेव्हा तो पूर्ण मांस होतं तेव्हा तो पूर्ण हार्टमध्ये विकला जातो. आणि त्याची किंमत ती मी सांगितली ती किंमत आहे की 2000 किंवा 800 ग्रॅमच्या वरचं पूर्ण हार्ट खेकडं असेल तर त्याची ती किंमत 2000 रुपये वगैरे आहे. 2000 प्रति किती वेळ म्हणजे 2200पर्यंत गेली होती. आता थोडीशी हाईट उन्हामुळे थोडीशी पुन्हा म्हणजे मरणाचं प्रमाण वाढल्यामुळे थोडंसं ते पुन्हा 2000-1800वरती किंमत आलेली आहे आपल्या खेकड्याची, ग्रीन खेकड्याची. जसं सकाळी वाटलं होतं तसंच इथला आजचा दिवस अगदी जबरदस्तपणे पार पडला. कोकण स्पर्श टुरिझम जामडूल यांना भेट देऊन तुम्ही मॅनग्रोव्ह सफारी बरोबरच ओव्हरनाईट बीच कॅम्पिंग, ट्रेकिंग टू लाईट हाऊस आणि डॉल्फिन सफारी सारख्या अनेक गोष्टी करू शकता. जामडूल रिसॉर्ट आचरा आणि कोकण स्पर्श टुरिझम 4-in-1 जामडूल या दोघांचेही संपर्क क्रमांक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे आभार. व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आजचा दिवस अतिशय उत्तम आणि व्यस्तपणे पार पडलेला आहे. आपण जामडूल रिसॉर्टमध्ये आज थांबलेलो होतो. सकाळपासून इथं आहोत. रिसॉर्टमधला अनुभव अतिशय उत्तम आहे. विशेषतः जेवणाचं कौतुक जितकं करावं तितकं कमीच होईल असं मला वाटतं आहे. आणि मला वाटतं आहे जर कोकणात विशेषतः सिंधुदुर्गात मालवण पट्ट्यात जर तुम्ही पर्यटनासाठी येण्याचा विचार करत असाल तर जामडूल रिसॉर्ट हा एक पर्याय, मजबूत पर्याय तुमच्यासमोर उभा आहे आणि तुम्ही इथं भेट नक्की द्यावी. तुम्हाला हे नक्की आवडेल असं मला वाटतं.